स्वागत आहे तुमचं राधा रसोई घर या माझ्या YouTube चॅनलमध्ये। सध्या पावसाळी हवा सुरू आहे, पाऊस पडतोय, छान मस्त हवा झालेली आहे। परत त्यानंतर आषाढ महिना सुरू आहे, त्यामुळे आज आपण जो पदार्थ निवडला आहे हा सिंपल साधा असा पारंपरिक तिखट मिठाच्या पुऱ्या आपण पाहणार आहोत। करायला सोप्या, टिकायला छान, 4-5 दिवस सहज टिकतात, मुलांना टिफिन मध्ये देता येतात, प्रवासाला नेता येतात आणि जर काही आपल्याला खावंसं वाटलं तर कोणी पाहुणे मंडळी आले तर करायला सोप्या अशी ही आपली तिखट मिठाची पुरी। पाहूया मग त्याची रेसिपी। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी बाउल भर मी कणिक घेतलेली आहे, त्या प्रमाणात आपण करूया। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया 2-3 चमचे थालीपीठाची भाजणी आणि पुरी कडक होण्यासाठी तांदूळाची पिठी साधारण 1 चमचा किंवा 1.5 चमचा आपण टाकूया। हे करत असताना तुमच्याकडे जर मिक्स पिठं आहेत ती सुद्धा वापरू शकता, त्यामुळे पुरी अजून हेल्दी होते। आता आपण त्यानंतर टाकणार आहोत हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, त्यानंतर ओवा टाकायचा आहे 1/2 चमचा, त्यानंतर 1/2 चमचा आपण तीळ घालूया, 1 चमचा धनेजिरे पूड, 1/2 चमचा हळद घालूया। आपण हिरवी मिरची ऑलरेडी टाकली आहे, त्यामुळे थोडंसं तिखट घालूया। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, त्यानंतर आपण घालायची कोथिंबीर आणि आमचूर पावडर सगळ्यात शेवटी टाकूया आपण, त्यामुळे चव अजून छान लागते। 1/2 चमचा आमचूर पावडर आणि थोडंसं हिंग चिमूटभर। आता आपण तेल तापायला ठेवूया। आपल्याला पुऱ्या तळायच्याच आहेत, पण आपल्याला मोहन टाकायचं आहे, म्हणून मी हेच तेल वापरणार आहे। तेल आता छान कडक झालेलं आहे। आता मी पिठामध्ये आपण टाकूया मोहन, यांनी पुऱ्या आपल्या खुसखुशीत होणार आहेत। साधारण 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे। आता आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे। आता एकजीव करून घेऊया आपण सगळं हे मिश्रण। आता थोडं थोडं पाणी टाकत घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला। मस्तपैकी आपण आता तिंबून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। एक लक्षात ठेवायचं की जास्त भिजली नाही म्हणजे जास्त तुम्ही झाकून नाही ठेवायचं 15-20 मिनिटांपेक्षा जास्त, नाहीतर तेलकट होतात पुऱ्या। सैलसर जर तुम्ही कणिक भिजवली गेली तर तेलकट होतात, त्यामुळे त्या छान नाही होत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की टिकते चांगली, प्रवासाला न्यायला तुम्हाला खूप उपयोगी होते। आता छान तिंबून झाले, आता 5-10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आता तेल तापत आलेलं आहे, आपण पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत। आता मी मोठी पोळी लाटून घेणार आहे। तुम्ही छोटे छोटे गोळे करून सुद्धा करू शकता, असं पण करायला सोपं जातं, म्हणून मोठी अशी पोळी करून घ्यायची। खूप पातळ नाही करायची आणि खूप जाड पण नाही, एकसारखी झाली पाहिजे। अशी काठ असलेली वाटी आहे, त्याने मी पुऱ्या करून घेते। पुऱ्या सगळ्या एक आकाराच्या होतील। आणि आता मी तुम्हाला पुढची गोष्ट दाखवते। ह्या ज्या पुऱ्या झालेल्या आहेत त्या आपण आता काढून घेऊया। आता आपल्या या पुऱ्या छान लाटून झालेल्या आहेत।
आता पुढे असं करायचं की त्या पुऱ्यांच्या मध्ये असं एक छोटंसं छिद्र द्यायचं कारण असं की पुरी जर छिद्र नाही दिले तर पुरी एकदम टम्म अशी फुगते, पण ती लवकर मऊ पडते. जर छिद्र तुम्ही दिलं तर ती आतपर्यंत छान तेल जाऊन आतपर्यंत पण कुरकुरीत होते. त्यामुळे असं मध्ये छिद्र द्यायचं. का ते पाहूया. तो छान तेल तापलेलं आहे. आता आपण पुऱ्या करायला घेऊया. पुऱ्या तळण्याची एक टेक्निक आहे. खूप बारीक गॅसवर पण नाही तळायच्या आणि खूप मोठ्या फ्लेममध्ये पण नाही तळायच्या. जर तुम्ही बारीक गॅसवर खूप तळल्या तर तेलकट होतात आणि मोठ्या तळल्या तर फक्त वरून कलर येतो आणि आतून कच्च्या राहतात. त्यामुळे मीडियम गॅसवरच तुम्ही तळा. आता या आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. खूप छान रंग आलेला आहे, छान तळून झालेली आहे पहा. आता मी काढून घेते. तिच्या पण पुऱ्या आपण तळून घेऊया. एका वेळेस खूप पुऱ्या नाही टाकायच्या, नाहीतर तेल थंड होतं आणि परत तळण्यामध्ये गडबड होते, पुऱ्या छान होत नाहीत. त्यामुळे दोन तीनच पुऱ्या टाकून तळायच्या. तयार आहेत आपल्या सिंपल पद्धतीने केलेल्या तिखट मिठाच्या पुऱ्या. तुम्ही नक्की करून पहा. खूप सोप्या आहेत, छान लागतात. करायला सोपी पद्धत आहे ना. आणि पाहुणे आल्यानंतर किंवा तुम्हाला कधी पावसाळी हवेमध्ये काही असं कुरकुरीत छान असं खमंग खावंसं वाटलं तर अतिशय सोपी कृती आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि एक करायला अजिबात विसरू नका. राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.